नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महिलांना विनंती करतो, उजव्या बाजूला बसून घ्यावं. या ठिकाणी रोहिणी मणे दापशे यांना विनंती करतो की आपला परिचय द्यावा. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी रोहिणी मनीष धापसे, प्रभाग क्रमांक 10 मधून उभी आहे. तर माझी निवडणूक निशाणी आहे मशाल. येत्या 15 तारखेला 4ही मतदान आपण मशाललाच करायचे आहे. आणि माझी सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की 4ही उमेदवारांना तुम्ही विजयी करून आणायचे आहे. बस हीच माझी विनंती आहे. त्यावरून करणार की नाही, हो किंवा नाही सांगा लवकरात लवकर. धन्यवाद. या वनिता दिलीप राके, नमस्कार. फक्त नमस्कार, परिचय द्या. या काकू ब मधून वनिता दिलीप राके, परिचय द्या. नमस्कार माझा सर्वांना. नमस्कार माझ्या सर्वांना. मी सवनिता दिलीप राहाके, प्रभाग क्रमांक ब मधून उभी आहे. मशाल या निशाणी मशाल आहे. माझा सर्वांना नमस्कार की सर्वांनी मशालीला मतदान करावे आणि निवडून द्यावे, हीच माझी नम्र विनंती. धन्यवाद काकू. यानंतर क मधून विवेकानंद कलमे. माझे महाराष्ट्र. मी विवेक मारुतराव कलमे, द मधून उभा आहे. आपली निशाणी आहे मशाल. आणि तुम्ही सर्वजण मिळून मशाल पेटवणार ना? जर 7 किलो ना जेवण झालं का जो? हा ना, जास्त काय पैसे द्यायला. धन्यवाद अण्णा. यामधून ड मधून ऐजम अदनान खान. नमस्कार, आदाब, जय महाराष्ट्र. मी ऐजम अफनान खान इरफानुर रहमान खानचा मुलगा आहे आणि माजी आमदार AR खान साहेब यांचे नातू आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युतीचे उमेदवार आहे ड मध्ये. माझी निवडणूक निशाणी आहे मशाल. माझा शिक्षण मी BTech फूड केलेलं आहे MIT नंतर MIT पुणे, नंतर MS इन फूड सेफ्टी अँड क्वालिटी इंजिनिअरिंग मी युरोपमधून केलेलं आहे. तिथं मला जॉब होती, कारभार होतं, सगळं होतं. पण मी असं विचार केले की माझ्याकडे देवाने सगळे दिलेलं आहे, पण मला फक्त आपल्या भारतात येऊन तुमची सेवा करायची आहे. तुमची सेवा करायची आहे. आणि सेवा म्हणजे कोणाची एकाची नाही, एक जातची याची नाही, सगळ्या धर्माची, सगळ्या भारताच्या नागरिकची सेवा करायची आहे मला. आणि माझ्या पाठीमागे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आहे, आमदार राहुल पाटील साहेब आहे, डॉक्टर नावंदर साहेब आहे, आमचे काँग्रेसचे नेते आहे, माझे वडील इरफानुर रहमान खान साहेब आहे. हे सगळे आहे, खंबीरपणे उभे आहे. आता तुमच्यावर आहे, तुम्ही काय करणार ते लोकांना तुम्हाला दाखवावं लागेल. जे बंगल्यात बसून राजकारण करत आहेत त्याला दाखवावं लागणार तुम्हाला की आपल्याला निवडून द्या, संधी द्या. जे 25-25 वर्ष 20-20 वर्ष बसून तिथून नगरसेवक आहे, तुम्ही कधी भेटले का त्यांना? कधी भेटले तुम्ही त्यांना? अरे काय आवड द्यायचं त्यांना? 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रभाग 10च्या या जाहीर अशा विराट सभेला उपस्थित असलेले आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सन्माननीय जिल्ह्याचे खासदार
संजय उर्फ बंडू जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे सन्माननीय तुकारामजी रेंगे पाटील, उपस्थित असलेले भगवानरावजी वाघमारे, आदरणीय आमचे खान साहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष आदरणीय डोंगरेदाजी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांतरावजी हाके, व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट मुजाहिद साहेब काँग्रेसचे, उपस्थित असलेले शिवसेनेचे महानगर प्रमुख आदरणीय नावंदर साहेब आणि सन्मान्य आमचे उमेदवार, चारही उमेदवार इथं उपस्थित झालेले आहेत. चारही उमेदवार स्वागत करतो. बंधू भगिनी आणि मातानो, ही प्रचाराची सभा वाटत नाही, मला ही विजय सभा वाटते आहे. विजय काय आपल्यापासून आता लांब राहिलेला नाही. आणि जशा प्रकारचं वाटलं या महानगरपालिकेचं गेल्या 10-15 वर्षामध्ये झालेलं आहे, खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट आता निर्माण झालेली आहे. महानगरपालिकाचा तर अभ्यास केला आपण तर आपल्या लक्षात येईल की महानगरपालिका म्हणजे वॉटर बिटर गटर लोकलच्या काही प्रश्न असतील, लोकलच्या काही समस्या असतील, पण महानगरपालिकेची आज अशी अवस्था आहे की त्याला आस्थापनेवरचा खर्च सुद्धा द्यायला तयार नाही. म्हणजे जे पगारी आहेत 3 कोटी रुपये पगार द्यावं लागते, ती पगार सुद्धा आज यांच्याकडे उपलब्ध नाही. मग इतके दिवस झालं महानगरपालिका निर्माण होऊन मग या लोकांनी आपले स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत का विकसित केले नाही, महानगरपालिकेचे इन्कम का वाढवलं नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. तसं पाहायला गेलं तर ही महानगरपालिका अतिशय श्रीमंत महानगरपालिका. आदरणीय आमचे भगवानरावला सगळं माहिती की किती मोठ्या प्रमाणात जमीन या महानगरपालिकेत उपलब्ध आहे. मग स्टेडियम कॉम्प्लेक्स असेल, महानगरपालिकेची समोरची जागा असेल, जनता मार्केट असेल किंवा आमचं सुपर मार्केट असेल, राजगोपालचारी उद्यान असेल, या ठिकाणी जर चांगल्या प्रकारचे कमर्शियल कॉम्प्लेक्सेस उभा केले तर महानगरपालिकेला वर्षाला 100 कोटी रुपये त्याचं भाडं आल्याशिवाय राहणार नाही. पण आजपर्यंत हा विकास झाला नाही. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण भविष्यामध्ये ज्या वेळेस आमचं सरकार किंवा आमची सत्ता या महानगरपालिकेली होईल तर निश्चितच ही महानगरपालिका महाराष्ट्रातील सगळ्यात चांगली आणि आदर्श महानगरपालिका केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण सगळ्याला संधी दिली, एकदा आम्हाला संधी देऊन पहा. आणि जे लोक भाजपचे लोक म्हणतायत की आमची महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे, अरे ते इनमिल लढवायले ते किती 35 जागा, त्यातून 33 जागा कशा येतील निवडून, त्यातले 15 लोक तर कोणाला ओळखतच नाहीत अशा प्रकारचे उमेदवार आहेत. म्हणून फक्त खोटे आश्वासन देऊन जनतेला फसवण्याचं काम या भाजप सरकारने केलं. आणि जसं आता रेंगे पाटील साहेबांनी सांगितलं की कोणालाही मतदान झालं तर ते कमळालाच मतदान आहे, फक्त मशाल आणि पंजाला केलं तरच कमळाला मतदान जाणार नाही हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. म्हणून हे अभद्र युत्या जे झालेल्या आहेत आज या महानगरपालिकेच्या अजितदादांना जास्त बोललं तर 70,000 कोटीची जुनी त्यांची जी भ्रष्टाचाराची फाईल आहे ती बाहेर काढून आली. जाहीर भाषणात म्हणाले. दुसरा मंत्री काय म्हणतो त्यांचा, या शिंदे गटाला जन्मच आम्ही दिलेला आहे म्हणून शिंदे गटाने जास्त काही बोलू नये, तर यांची सुद्धा आम्ही बघितल्याशिवाय राहणार नाही. अरे छोट्या छोट्या नगरपालिकेच्या मलिदा खायचं काम या लोकांनी केलं. आज महाविकास आघाडी असेल, आपल्या परभणीमध्ये जवळपास 65 जागा आम्ही लढवतो. आणि आज तुम्हाला सांगतो, ठामपणे सांगतो की आज पोलीस रिपोर्ट माझ्या हातात आलेला आहे आणि आमच्या दोघांच्या मिळून जवळपास 50 जागा इथं निवडून येणार आहे. प्रभागातून महापौर सुद्धा होऊ शकतो, काही सांगता येत नाही कोणता महापौर होईल ते. म्हणून सत्तेच्या बाजूने आपण राहायला पाहिजे एवढेच या निमित्तानं सांगतो. या प्रभागाच्या विकासासाठी सातत्यानं मी प्रयत्न केले. हा समोरचा रस्ता सुद्धा माझ्याच कार्यकाळामध्ये झालेला आहे. इथं मोठ्या प्रमाणावर ओपन जिम असतील, मंदिराचे कंपाऊंड वॉल असतील किंवा रस्त्याचे कामं असतील, हे सातत्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला आपण मशाल समोरचं बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नगरपालिका निवडणूक 2026 परभणी महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित आपल्या विभागाचे आमदार आदरणीय डॉक्टर राहुल पाटील साहेब, माजी खासदार आदरणीय तुकारामजी रेंगे पाटील, प्रभाग क्रमांक
9 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भगवानरावजी वाघमारे, डोंगरे, काँग्रेसचे नेते इरफान साहेब, हाके साहेब, वकील साहेब, नावंदर साहेब, 4 उमेदवार. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.